रक्तदान करणारे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं उद्योगकाला मान्यवर स्वागत केलं आहे. माऊली सेवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आपल्या सर्वांचे मित्र कैलास दुधाळे यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक समस्याला तोंड देत स्वतःचं जीवन व्यतीत करत असताना अनेकांना जो मदतीचा हात दिला, त्याचे आलेले जे अनुभव आहे ते पुस्तक रूपाने समाजाला कळावेत. याकरता माणुसकी जिवंत आहे या नावाचं हे पुस्तक आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक आणि अखिल भारतीय जे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, श्री गिरीश प्रभुने पद्मश्री पुरस्कार आणि ज्येष्ठ समाजसेवक खबर डॉक्टर चेतनानंद पुणेकर, रवी बोडके, देवा जिंजाळ, सुधाताई कोठारी, मंगेश वसंत गुंडाळ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले आदरणीय सिद्धार्थ चव्हाण, शरद मुके पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एका गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात म्हणून आपल्याला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. कैलास दुधाळे आणि माझा परिचय गेली 30 वर्षाचा, गेल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वेळा त्याची संवाद आला. तो उत्तम निवेदक आहे. अनेक कार्यक्रमामध्ये तो निवेदन करत असतो आणि त्याचबरोबर त्याचा हा छंद आहे की अनाथ जे आहेत, ते गरीब आहेत, ज्यांना मानसिक जे रुग्ण आहेत त्या सगळ्यांना आधार द्यायचा आणि त्यांना परत प्रभावामध्ये आणायचं काम त्यांनी आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये केलं आहे. आणि म्हणूनच त्याच्या या कार्याचा गौरव करण्याकरता मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगचं काम सुद्धा कैलास दुधाळे करतो. हे अशा अनेक गोष्टींमधनं त्याचा परिचय आपला सर्वांना झालेला आहे. मला पुढचा कार्यक्रम मी साखरपुड्याचा खरं म्हणजे 10:30ला कार्यक्रम होता. कार्यक्रमाला उशीर झाला आहे आणि आपण बोलवल्यानंतर येणं हे आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. कारण व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना आमच्यासारख्या राजकीय माणसाला आणि यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागतं. तर सकाळी दशक्रियाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आता हा कार्यक्रम, पुढं साखरपुड्याचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत अनेक कार्यक्रम आम्ही स्वीकारलेले असतात. पण लोकांनी पत्रिकेमध्ये नाव टाकलेलं असतं, लोकांनी बोलवलेलं असतं आणि मग त्याला उपस्थितीला राहावं लागत असतं. वास्तविक आता मी गेली 40 वर्षे खेडतालुक्याच्या राजकीय जीवनामध्ये काम करतो. आमचा सरपंच ते तालुक्याचा आमदार ही माझी स्वतःची आत्तापर्यंतची राजकीय वाटचाल सगळी करत असताना अनेकांचे दुःख वेगवेगळ्या पद्धतीने हलकं करण्याचं काम मी माझ्या पद्धतीने केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःची शिक्षण संस्था काढून आज जो 3500 विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम मी करतो. आदिवासी भागात आदिवासीच्या लोकांच्या करता काम केलं पाहिजे हे नुसतं बोलून दाखवणं नाही, तर 100% आदिवासी गावामध्ये शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कॉलेज काढून आज 11वी पासून ते FY SY TY पर्यंत त्याचं शिक्षण देण्याचं काम मी करतो. आज आदिवासीची जवळ 600-750 मुलं माझ्या कॉलेजमध्ये शिकतात. मुलींच्याकरता वेगळं महाविद्यालय काढण्याचा प्रयत्न मी केला. लॉ कॉलेज काढलं, इंग्लिश मिडियम काढलं आणि सगळ्यांना मदत देण्याचं काम त्या माध्यमातून मी केलं. जी गरिबांची मुलं आहेत ती मला फी देत नाहीत,
पण त्यांच्याकरता शिक्षण चालवण्याचं काम करतो, पदरपोड करतो आणि लोकांना ज्ञान जाण्यासारखं काम माझ्या माध्यमातून मी केलं जातो. अनेक संस्थांना आत्तापर्यंत मदत केल्या, अनेक मंदिरं बांधण्याकरता मदत केल्या, अनेक गोष्टी मला जे जे शक्य आहे ते सगळं करण्याचं काम केलं. तर राजकारणामधली सगळीच माणसं चांगली असतात असंही मी म्हणणार नाही आणि सगळीच माणसं वाईट म्हणतात असतात असंही मी म्हणत नाही. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणतः नाटक असेल, चित्रपट असेल, याच्या माध्यमातून पुढारीची एक वेगळी भूमिका जगाच्या समोर आणण्याचं काम केलं. आता जी भूमिका सातत्यानं सगळ्यात जास्त भूमिका मांडली असेल तर ते निळू फुलेने. निळू फुलेंचा आणि माझा संबंध खरा व्हायला आला. इतका सहिष्णू माणूस, इतका दिलदार माणूस मी नाट्य क्षेत्रामध्ये दुसरा पाहिला नाही. एक नाटक संपल्यानंतर एक शब्दम घ्यायची आणि